ओके, सो पहिली पोझिशन आहे, 13 पॉईंट्स आहेत हिलिंगचे आपल्या बॉडीमध्ये. सो त्याच्यातली जी पहिली पोझिशन आहे ती आहे ही. तर सर्वांनी आपल्या डोक्यावर हात ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करायचे आहे आणि काही क्षणासाठी फील करायचं आहे आपल्या सहस्रार चक्रावर. ओके, याला हेड पॉईंट 1 म्हटलं जाते. ही आपल्या सहस्रार चक्राची पोझिशन आहे. मनातल्या मनात तुम्ही काही अफर्मेशन देऊ शकता. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय उत्कृष्ट दिवस आहे. माझ्या घरातील, बाहेरील, माझ्या वातावरणातील प्रत्येक व्यक्ती माझा मान करतो, सन्मान करतो, रिस्पेक्ट करतो. माझ्या मनात प्रत्येक व्यक्तीविषयी प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. माझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्णत्वास जात आहे. माझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्णत्वास जात आहे. मी माझे आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे दररोज जगत आहे. नेक्स्ट पोझिशन घ्यायची आहे, हेड पॉईंट 2. हात कुठे ठेवलेले आहे बघायचं आहे. हात ठेवायचे आहे आणि मनातल्या मनात काही अफर्मेशन्स मी म्हणतो, ते अफर्मेशन आपण म्हणू शकता. दररोज माझ्याकडे नवीन आयडियाज, नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन कल्पना दररोज माझ्याकडे येत आहेत. मी ज्या गोष्टीचा विचार करतो आणि मी जी गोष्ट ठरवतो ती गोष्ट अगदी तशाच प्रमाणे मी पूर्ण करत आहे. मी दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदर आणि तेजस्वी दिसत आहे. मी दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदर आणि तेजस्वी दिसत आहे. माझी निर्णय क्षमता दररोज वाढत चाललेली आहे. मी माझ्या निर्णयांचा आदर करतो. मी माझ्या निर्णयांचा आदर करतो. नेक्स्ट पोझिशन घ्यायची आहे, जी की बॅक साईडला आहे. हात मागे ठेवायचे आहे बघा, एकावर एक, एकाखाली एक. ओके, याला हेड पॉईंट 3 म्हणतात. मनातल्या मनात काही अफर्मेशन्स करायचे आहे डोळे बंद करून. माझा आत्मविश्वास दररोज वाढत चाललेला आहे. माझा आत्मविश्वास दररोज वाढत चाललेला आहे. माझ्याकडे येणारी प्रत्येक परिस्थिती, व्यक्ती, वस्तू याच्याकडे मी अगदी सकारात्मकतेने बघत आहे. माझ्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त माझ्या चांगल्यासाठीच होत आहे. माझ्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त माझ्या चांगल्यासाठीच होत आहे. पॉईंट नंबर 4. दोन्ही पोझिशन आहेत, दोनपैकी कुठलीही तुम्ही करू शकता, जे तुम्हाला इझी वाटेल ते. तुम्ही असे पण हात ठेवू शकता आजूबाजूला आणि तुम्ही एकावर एक सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे, डोळे बंद करायचे आहे. थ्रोट चक्रावर आपण हात ठेवलेला आहे. माझ्या बोलण्यामध्ये अधिकाधिक स्पष्टता येत आहे. माझ्या बोलण्यामध्ये अधिकाधिक स्पष्टता येत आहे.
मी माझ्या भावनांना शब्दांमधून मार्ग काढून देत आहे. मी माझ्या भावनांना शब्दांमधून मार्ग काढून देत आहे. मी दररोज व्यक्त होत आहे. मी दररोज व्यक्त होत आहे. मी माझे मत अगदी ठामपणे मांडू शकतो. मी माझे मत अगदी ठामपणे मांडू शकतो. मनातल्या मनात अफर्मेशन्स द्यायचे आहे. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे, जो मानेच्या खाली हात वर ठेवायचे आहे. फील करायचं आहे हातामधील टिंगलिंग सेन्सेशन, व्हायब्रेशन्स, आपल्या बॉडीचा टच फील करायचा आहे. फील द रिदम. मी दररोज अधिकाधिक सकारात्मक होत आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक घटना मी पॉझिटिव्हली बघत आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, त्याचा मी आदर करतो, सन्मान करतो. नेक्स्ट पॉइंट, अनाहत चक्र. दोन्ही हात आपल्या छातीच्या मध्यभागी ठेवायचे आहे. याला अनाहत चक्र पॉइंट नंबर 6 म्हणतात. माझ्या हृदयातील सर्व नकारात्मक भावनांना मी आत्ताच या क्षणी डिलीट करत आहे. डिलीट, डिलीट, डिलीट. माझे हृदय संपूर्णपणे सकारात्मक गोष्टींनी भरलेले आहे. माझे हृदय संपूर्णपणे सकारात्मक भावनेने भरलेले आहे. माझ्या हृदयामध्ये सर्वांसाठी अपार प्रेम आहे, दयाळूपणा आहे. जिव्हाळा आहे. आय लव्ह एव्हरीबडी. मी सर्वांवर प्रेम करतो आणि सर्व माझ्यावर प्रेम करतात. आय लव्ह एव्हरीबडी अँड एव्हरीबडी लव्स मी अँड एव्हरीबडी लव्स मी. पुढची पोझिशन घ्यायची आहे मणिपूर चक्र. हार्ट चक्राच्या थोडं खाली, हार्ट चक्राच्या थोडं खाली मणिपूर चक्र. माझ्या मनातील प्रत्येक इच्छा ईश्वर कृपेने पूर्ण होत आहे. माझ्या मनातील प्रत्येक इच्छा ईश्वर कृपेने पूर्ण होत आहे. माझा ईश्वर, परमेश्वर, परमपिता सदैव माझ्यासोबत आहे. एखादी गोष्ट करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती दररोज अधिकाधिक प्रगल्भ होत चाललेली आहे. एखादी गोष्ट करण्याची इच्छा दररोज प्रगल्भ होत चाललेली आहे.
माझा ईश्वर, परमेश्वर, परमपिता सदैव माझ्यासोबत आहे. पुढची पोझिशन घ्यायची आहे. ओटीपोटावर हात ठेवायचे आहे. डोळे बंद ठेवायचे आहे. पोझिशन पाहिल्यावर डोळे बंद करायचे आणि फील करायचं आहे. फील एव्हरी सेन्सेशन ऑफ युअर बॉडी. स्वाधिष्ठान चक्रावर हात ठेवायचा आहे ओटीपोटाच्या खाली. मी दररोज अधिक आरोग्य संपन्न होत आहे. मी दररोज अधिक आरोग्य संपन्न होत आहे. मी, माझा परिवार, माझे आप्तेष्ट सर्व माझ्यामुळे आनंदी होत आहे. मी, माझा परिवार, माझे आप्तेष्ट सर्व माझ्यामुळे आनंदी होत आहेत. मी सर्वांचा आदर करतो. मी सर्वांचा आदर करतो. नेक्स्ट पोझिशन घ्यायची आहे. मूलाधार चक्र फ्रंट पॉइंट. फ्रंट पॉइंट आहे म्हणून हात समोर ठेवायचे आहे. फ्रंट पॉइंट आहे म्हणून हात समोर ठेवायचे आहे. सेन्सेशन फील करायचे आहे. माझ्याकडे येणारा पैसा दररोज अधिक प्रमाणामध्ये वाढत आहे. माझ्याकडे येणारा पैसा दररोज अधिक प्रमाणामध्ये वाढत आहे. माझ्याकडे येणारा पैसा माझ्याकडे थांबत आहे. माझ्याकडे येणारा पैसा माझ्याकडे थांबत आहे. माझ्याकडे येणाऱ्या पैशामधून मी नेहमी काहीतरी सत्कर्म, चांगले काम करत आहे. माझ्याकडे येणाऱ्या पैशामधून मी नेहमी काहीतरी सत्कर्म, चांगले काम करत आहे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. रेकीच्या कृपेने माझ्या संपूर्ण जीवनात, माझ्या शरीरात, माझ्या भावनेत खूप मोठा बदल होतोय. रेकीच्या कृपेने माझ्या जीवनात, माझ्या शरीरात आणि माझ्या भावनेत खूप मोठा बदल होतोय. मी हा बदल दररोज पाहू शकतो. मी हा बदल दररोज पाहू शकतो, अनुभवू शकतो. पुढची पोझिशन घ्यायची आहे. बॅक पॉइंट. इमॅजिन करायचं आहे की तुमचे हात मागच्या साईडला आहेत, पण तुम्ही हात समोरच्या साईडला ठेवायचे आहेत. दोन्ही हात अनाहत चक्रावर. इमॅजिन करायचं आहे की मागच्या हात ठिकाणी आहेत. माझे हृदय हे प्रेमाने, मायेने आणि करुणेने भरलेले आहे. माझे हृदय प्रेमाने, मायेने आणि करुणेने भरलेले आहे. मी सर्वांचा आदर करतो. मी सर्वांचा आदर करतो आणि सर्व माझा आदर करतात. आणि सर्व माझा आदर करतात. मी प्रत्येक वस्तूशी, व्यक्तीशी आणि परिस्थितीशी प्रेमाने वागतो. मी प्रत्येक वस्तूशी, व्यक्तीशी आणि परिस्थितीशी प्रेमाने वागतो. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे. पाठीमागे मणिपूर चक्र. माझे शरीर आणि आरोग्य, माझे शरीर आणि आरोग्य दिवसेंदिवस
अधिक दृढ होत चाललेले आहे. माझे शरीर आणि आरोग्य दिवसेंदिवस अधिक दृढ होत चाललेले आहे. माझी इच्छाशक्ती दररोज अधिकाधिक बलवान होत चाललेली आहे. माझी इच्छाशक्ती दररोज अधिकाधिक बलवान होत चाललेली आहे. माझा स्वतःवरचा विश्वास वाढत चाललेला आहे. माझा स्वतःवरचा विश्वास वाढत चाललेला आहे. मी कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो. मी कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. नेक्स्ट पोझिशन घ्यायची आहे. स्वादिष्टान चक्र. आपला पाठीचा कणा जिकडे संपतो आणि कंबर जिकडे सुरू होते त्या ठिकाणी हात ठेवायचे आहे. माझा पाठीचा कणा अगदी ताठ आहे. माझा पाठीचा कणा अगदी ताठ आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करण्याची माझी तयारी आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करण्याची माझी तयारी आहे. मला संपूर्ण खात्री आहे की माझा ईश्वर, परमेश्वर, परमपिता सदैव माझ्यासोबत आहे. मला संपूर्ण खात्री आहे की माझा ईश्वर, परमेश्वर, परमपिता सदैव माझ्या पाठीशी आहे. नेक्स्ट पोझिशन घ्यायची आहे. दोन्हीही हात खाली ठेवून त्यावर आपल्याला बसायचं आहे. दोन्हीही हात खाली ठेवून त्यावर आपल्याला बसायचं आहे. मूलाधार चक्र, पॉइंट नंबर 13. माझा आत्मविश्वास दररोज वाढत चाललेला आहे. माझा आत्मविश्वास दररोज वाढत चाललेला आहे. माझी निर्णय क्षमता दररोज अधिकाधिक चांगली होत चाललेली आहे. माझी निर्णय क्षमता दररोज अधिकाधिक चांगली होत चाललेली आहे. माझ्या मनातील भीती, फियर दररोज कमी होत चाललेले आहे. माझ्या मनातील भीती, फियर दररोज कमी होत चाललेले आहे. मी संपूर्ण जगाला आत्मविश्वासाने तोंड देऊ शकतो. मी संपूर्ण जगाला आत्मविश्वासाने तोंड देऊ शकतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. माझ्याकडे येणारा पैसा, संपत्ती, संधी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. माझ्याकडे येणारा पैसा, संपत्ती, संधी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. मला संपूर्ण विश्वास आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यासाठी दररोज काम करत आहे. मला संपूर्ण विश्वास आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा दररोज माझ्यासाठी काम करत आहे. मला संपूर्ण विश्वास आहे रेकी 24 तास माझ्यासोबत आहे. मला संपूर्ण विश्वास आहे रेकीच्या कृपेने मी
आणि माझा परिवार संपूर्णपणे सुरक्षित आहे. मला संपूर्ण विश्वास आहे रेकीच्या कृपेने मी आणि माझा संपूर्ण परिवार पूर्णपणे सुरक्षित आहे. दोन्ही हात वर काढायचे आहेत, हात जोडायचे आहेत. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि अगदी मनापासून आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. अगदी मनातून 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचं आहे. मनातल्या मनात 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचं आहे. आपल्याकडे असलेला परिवार, आपल्याकडे असलेली पोझिशन, आपल्याकडे असलेला पैसा, आपल्याकडे असलेली पॉवर, या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून ईश्वराचे, रेकीचे धन्यवाद करायचे आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपल्या आईवडिलांना आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्यांनासुद्धा मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. आपले गुरुजन, ज्यांनी आपल्याला काहीतरी शिकवलं असेल, ज्यांना तुम्ही गुरु मानता, त्यांना डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्यांनासुद्धा मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. आपला मित्रपरिवार, त्यांनासुद्धा डोळ्यासमोर आणायचं आहे. जे आपले क्लोज फ्रेंड असतील, जवळचे मित्र असतील, त्यांना डोळ्यासमोर आणायचं आहे. त्यांनासुद्धा मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. आपल्या जीवनातील काही असे लोक की ज्यांनी आपल्याला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे आणि प्रत्येक वेळी ते आपल्याला मदत करतात, असे आपले काही आप्तेष्ट, कलीग्स, व्यवहारात काम करणारे पार्टनर्स, त्या सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जेव्हा कधी तुम्ही तयार असाल तेव्हा अगदी हळूहळू हातावर हात घासायचे आहेत. जेव्हा कधी तुम्ही तयार असाल तेव्हा अगदी हळूहळू हातावर हात घासायचे आहेत आणि 10 ते 1चं काउंटिंग करत हातावर हात घासायचे आहेत. 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे आणि मग हळूहळू ते हात आपल्याला आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि त्या हातांच्या अंधारामध्येच हळूहळू डोळे उघडायचे आहेत. 10 ते 1चं काउंटिंग करायचं, ते हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आणि त्या हातांच्या अंधारामध्येच डोळे उघडायचे आहेत आणि हळूहळू परत यायचं आहे. प्रेझेंट सिच्युएशनमध्ये परत यायचं आहे. वेलकम, वेलकम, वेलकम.